तर आज मी भेटलो होतो कॉलेज लाईफच्या पूर्ण टीमला. कसं ते शेवटलं. तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग मी रात्री शूट करतोय आणि रात्री शूट करण्याचं कारण तसं आहे, कारण मी आता निघालो होतो पालीमध्ये जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा बघण्यासाठी. सो मी एकटा नव्हतो, तर माझ्यासोबत होते साई मामा आणि अत्तू. तर मित्रांनो, आम्ही तिघं पण निघालो एकाच बाईकवरून आणि त्यात थंडीचं वातावरण होतं. सो आम्ही एकदम थंडीची तयारी करून ठेवली होती. आणि मित्रांनो, रोडचं काम चालू असल्यामुळे मित्रांनो आम्ही पण बाईकवरून सावकाश आलो आणि मित्रांनो पोहोचलो मी पालीत. आणि पहिलीच मॅच चालू होती लांजा वर्सेस राजापूर. तर मित्रांनो, लांजा वर्सेस राजापूर या मॅच मध्ये लांजा विजेत होते आणि त्यांच्या फायनल साठी सिलेक्शन होतं. सो मित्रांनो, माझा मामेबा म्हणजे साई तुळसनकर याचं मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मानित करतात आणि त्याचा इंटरव्ह्यू सुद्धा चालू होता. सो मित्रांनो, त्याला बघून एकदम भारी वाटत होतं. याच दरम्यान मित्रांनो माझी भेट झाली प्रथमेश दादा आणि त्याच्या पुऱ्या टीम सोबत. आज आपल्यासोबत होती कॉलेज पुरी टीम. त्याचबरोबर मित्रांनो आज आले होते एमके दादा. सो त्यांच्यासोबत पण भेट झाली. आणि मित्रांनो आजच्या नाईटची जी शेवटची फायनल मॅच होती ती म्हणजे संगमेश्वर वर्सेस लांजा. आणि मित्रांनो दोन्ही टीमा पण आपल्या जोश मध्ये एकदम जिंकण्याचा प्रयत्न करत होत्या. आणि मित्रांनो फायनल मॅच मध्ये फर्स्ट नंबरची ट्रॉफी मिळते लांजा टीमला आणि सेकंड नंबरची ट्रॉफी भेटते संगमेश्वर टीमला. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा ब्लॉग कसा झालाय. आणि आपण भेटूया असंच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.